नमस्कार मंडळी. तर आज मी चालली आहे माझ्या एका मैत्रिणीला भेटायला. पूर्ण ट्रेन खाली होती आणि विंडो सीट पण भेटली होती. मला नशीबच लागतं ट्रेनमध्ये विंडो सीट भेटायला. आणि निघाले मी ठाण्याला. जवळजवळ 1.5 तासाने ट्रेन ठाण्याला पोचली होती, कारण कल्याणच्या इथे थांबली होती ट्रेन खूप वेळ. मैत्रीण राहते स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती. मग चालत चालत गेले. एकदा आले होते त्याच्यामुळे रस्ता थोडाफार ओळखीचा होता. आणि पुढे चौकात आल्यानंतर मला कळेल ना की मला या रस्त्याने जायचं आहे की त्या रस्त्याने जायचं आहे. मग इथे एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या आधारे मी पुढे सरकले. वाटेत जाताना गणपतीचं छान असं छोटंसं मंदिर दिसलं. तिथे नमस्कार केला आणि मग पुढे निघाले. आता मी पोचले आहे मैत्रिणीच्या घरी. हॅलो. झालंय म्हणून आता रिकामं ग्लास. दुपारची वेळ होती म्हणून तिने माझ्यासाठी ताक बनवून ठेवलं होतं. जेवणही बनवून झालं होतं. आता ती सॅलड बनवतीये. काय बनवलंयस? हे दूध काय बनवणार आहेस? मिक्स कडधान्याची भाजी बनवली आहे. सॅलड बनवून झालं आहे. आता ती गरमागरम भाकरी करते आहे. ज्वारीची भाकरी करते. पूर्वी हिला भाकरी यायची नाही, जेवणही फारसं यायचं नाही, पण आता शिकली आहे ती. आता माझ्यापेक्षा खूप छान भाकरी करते. भाकरी झाली आहे. आम्ही आता जेवायला बसलो. मार्गशीर्ष महिना नुकताच सुरू झाला होता, त्याच्यामुळे सगळं व्हेज जेवण होतं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो थोडा फेरफटका मारायला. तिथे एका गार्डनमध्ये आम्ही गेलो. खूप छान गार्डन होतं. आणि गार्डनमध्ये पण 2 मंदिरं होती. गार्डनमधून बाहेर आल्यानंतर आम्ही एका गणपती मंदिरामध्ये गेलो. त्याच्याच बाजूला एक शंकराचं मंदिरसुद्धा होतं. दुपारची वेळ होती त्याच्यामुळे कोणी नव्हतं एवढं. माणसांची वर्दळ नव्हती फारशी, त्याच्यामुळे आम्हाला शांत निवांत दर्शन घेता आलं. मग आम्ही तिथून गेलो एका दुसऱ्या गार्डनमध्ये. तर त्या गार्डनमध्ये होता एक झुला. कितीतरी वर्षांनी मी त्या झुल्यावर बसले होते. म्हणजे मी कुठल्या झुल्यावर बसलेच नव्हते खूप वर्ष. तर मला भीती वाटत होती झुल्यावर बसायला, कारण एक छोटासा आयुष्यात छोटासा अपघात झाला होता, त्याच्यामुळे आता मला भीती वाटते अशा गोष्टी करायला. तरी पण बसले. आणि खूप वेळ आम्ही गार्डनमध्ये होतो. आणि मग वाजले 6. मग आम्ही निघालो तिथून. तिच्या घरी गेलो, चहा घेतला आणि मी निघाले. टाटा, बाय बाय.